तुझी स्ट्रॉबेरी काय म्हणतात तसं लखलखतीये, माहितीये का? लखलखतीये खरोखर. साहेब खरं तर आता जर का समजा शेतकऱ्यांनी डोक्यात घेतलं ना तर संपूर्ण ऑर्गॅनिक शेती चांगल्या पद्धतीने होते. फक्त ते करण्याची आपली मानसिकता पाहिजे. असं आहे. आता यातलं कुठलंही स्ट्रॉबेरी तुम्ही तोडा जे पूर्ण लाल झाले. हे चालेल. हो 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 नक्की. त्यांनी त्याचा सांगितलं देठ नखाने कट करा. इथनं हो यस. झाड खेचलं तर मग ते डिस्टर्ब होतं. लखलखतीये. घाटगे पाटलांच्या फार्म मधली मळ्यातली खरोखर लखलखतीये. धुवायची गरज नाही, काही नाही, कारण सगळी सेंद्रिय आहे शेती केलेली. त्यामुळे आता खलास. क्या बात आहे. ज्यांना आजपर्यंत फक्त फॉलो करत होतो ते प्रत्यक्ष आज मला भेटल्यावर माझा आनंद कुठल्या माळ्यावर आहे ते सांगू शकत नाही. आणि बाजूला निसर्ग दाखव मंजिरी. निसर्ग दाखव काय आहे तो. निसर्ग कमाल आहे. मळ्यामध्ये मी कमी ठिकाणी गेलेलो नाहीये. तुम्हाला सांगतो, मला निसर्गाची आवड आहे, मला शेतीची आवड आहे. आज जे आलेलो आहे ते महाबळेश्वरहून तापोळ्याला जाताना मी वाटेत थांबलो. या गावाचं नाव कळमगाव. कळम गावाला मी थांबलेलो आहे. घाटगे पाटलांचा मळा बघितलेला आहे. आणि आता हा मध बघा तुम्ही. हा मध बघा. हे बघा, याच्यापेक्षा नैसर्गिक काही मिळू शकत नाही. यांचं म्हणणं काय आहे? मध असा नाही खायचा. कसा खायचा? स्ट्रॉबेरी त्याच्यामध्ये डीप करून खायची. आता यांनी पकडूनच आणलंय. सगळ्या गोष्टी करायच्या. त्यामुळे हे बघा, मध टपकतोय आणि मधाचा वास सुद्धा काय आहे? मधाला एक सुगंध असतो. हो. हा, महाबळेश्वरचा शुद्ध जांभळाचा मध. जांभळाच्या झाडांपासून मधमाशांनी कलेक्ट केलेला मध, त्याला जांभळाचा मध म्हणतात. शुद्ध जांभळाचं मध. याच्यावर कुठलीही प्रक्रिया नाही, फक्त वस्त्रगाळ. बरोबर. वस्त्रगाळ म्हणजे सुती वस्त्राने तो गाळलेला मध, त्याला वस्त्रगाळ म्हणतात. मित्रा, तुझी शेती बघून थँक्यू. आणि तू त्याच्यात मन लमवलेलं बघून इतका आनंद झालाय ना. त्यामुळे मनापासून शुभेच्छा. थँक्यू. काकांना दाखव एक सेकंद. काका फक्त 18 वर्षाचे आहेत. बरोबर ना? फक्त 18 ना? उलटी 18. 81 वय आहे आणि काका अजूनही काम करतात आणि सगळं मला कामातून घरी आले. वा 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 वा. या शेतीची खरी सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्यानंतर मुलगा. हे घाडगे पाटील. पाटील ही आमच्याकडे गावची पदवी होती. बरं. आणि घाडगे हे आमचं सरनेम. वा वा वा.